2025 मध्ये डाऊनफॉल खूप जास्ती आला होता. कोणी कलाकार कुणाची जागा घेऊ शकत नाही. मला मार्केटला जायची गरज नाही. मार्केटच मी घडवलंय की येतात चड्डीत आणि जातात माझ्याकडनं पॅन्ट घालून. शेवटीला विजय खातू गुरु आहेत, ते गुरुच राहणार. नमस्कार, मी आलोय गजमुख आर्ट्स मध्ये, म्हणजेच आपले सतीशदादा वर्लीवरकर यांच्या कार्यशाळेत. तर मग थेट त्यांनाच विचारूया 2026 याची तयारी कशी चालू आहे. नमस्कार. पहिलं तर तुमचा आभार. तुम्ही आज एवढ्या पेनला जरी मी कारखाना केलाय तरी सुद्धा तुम्ही इकडे आलात, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि नक्कीच तुम्ही बघितलं असेल इकडे 2026 ची तयारी गेल्या 5 महिन्यापासून इथे सगळं प्रोडक्शन वगैरे सगळं काढून मोकळं ठेवलंय. फक्त ह्या वर्षी मंडप तयार झाला, 14 तारखेला ओपनिंग केलेलं आहे. मंडप तयार झाला की 8 दिवसानंतर आपली जय्यत तयारी 2026 ची होणार. दादा, जेव्हा तुम्ही बाप्पा घडवतात तेव्हा तुमच्या मनात काय असतं? तसं तर आम्हाला खूप आतुरता असते दरवर्षी कधी गणपती येतात त्याची. आणि दरवर्षी आम्ही असे प्लॅन करत असतो की बाप्पा मनातच असतात की ह्या वर्षी काय वेगळं द्यायचं, पब्लिकला काय नाविन्य द्यायचं, कोणत्या रूपात द्यायचं. आणि मग त्यासाठी आम्ही वेगवेगळे स्केच मारतो. स्केच मारल्यानंतर त्याचा मॉडेल बनवतो. मॉडेल बनवल्यानंतर तो किती सुंदर आणि कसा बॅलन्सिंग कुठल्या विषयामध्ये आहे हा सगळ्यांचा अभ्यास. आणि मग त्याची लिखाई कशी झाली पाहिजे, त्याचा चेहरा कसा झाला पाहिजे, त्याची बॉडी लँग्वेज कशी झाली पाहिजे, ह्या सगळ्यांचा आम्ही अभ्यास करत असतो. आणि त्या मनात विचार तोच असतो. आणि त्यामुळे प्रत्येक मूर्तिकार आम्ही श्री गजमुख आर्ट आमचं लक्ष हेच असतं की दरवर्षी आपण कस्टमरला, भक्तगणांना सुंदरहून सुंदर रूपात गणपती कसा द्यावा याची तयारी आम्ही करत असतो. आणि तुमच्याकडे मागच्या वर्षी असे किती जुने मंडळ आहेत आणि नवीन कोणते कोणते मंडळ आले आहेत? तसे प्रत्येक मूर्तिकाराकडे दरवर्षी मंडळ हे चेंजेस होत राहतात. माझ्याकडे मागच्या वर्षी पण भरपूर जुने मंडळ होते. आणि आता ते इकडे तिकडे जातात. प्रत्येकांचा बजेटचा विषय असतो. सगळ्या गोष्टी असतात. या गोष्टीमुळे ते कधी इकडे कधी तिकडे, आणि कमिटी चेंज झाल्यानंतर पण फरक पडतो. त्याच्यामुळे मूर्तिकार हे चेंज होत राहतात. पण आम्ही मूर्तिकार कधी चेंज होत नाही. आम्ही जो पण आला, जुना असू दे नवीन आला, त्याचं स्वागत करतो आणि त्यांच्या बजेटमध्ये त्यांना काम देत राहतो. आणि असे भरपूरच मंडळ आहेत की येतात चड्डीत आणि जातात माझ्याकडनं पॅन्ट घालून, सूट बूट मध्ये. आणि असे मंडळ येतात आणि त्यांना आम्ही भरपूर ट्रेन करतो, ब्रँड करतो. आणि मग त्याच्यानंतर शेवटीला प्रत्येक आई बापाला वाटतं की आपला मुलगा मोठा झाला, त्याला उडू दे, तसं आम्ही त्यांना सोडतो. आणि त्याच्या पुढचं ते पावलं ते करतात. मार्केटमध्ये दादा खूप अशी कॉम्पिटिशन चालू आहे, म्हणजे मूर्तिकार मध्ये, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? ऍक्च्युअल तर मी कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये नसतो आणि कोणी माझ्याशी एवढं कॉम्पिटिशन करत नाही. कारण की मी माझ्याच कलाकारीने, माझ्याच स्वतःशीच मी कॉम्पिटिशन करतोय. खूप छान, खूप छान. त्याच्यामुळे मी कुणाशी बरोबरी करू शकत नाही आणि कोणी आपली बरोबरी करू शकत नाही. आज मला माहिती आहे, आज विजय खातूकडे मी आज 25 ते 30 वर्ष काम केलं, पण शेवटीला मी विजय खातूंची बरोबरी नाही करू शकत. शेवटीला विजय खातू गुरु आहेत, ते गुरुच राहणार. मी माझ्या जागेला राहणार. शेवटीला प्रत्येक जण हा कलाकार होत जातो, प्रत्येकाची जागा घेत असतो. कोणी कलाकार कुणाची जागा घेऊ शकत नाही. एवढंच आहे की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात पुढे जात असतो. दादा, तुम्ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप जुने असे मूर्तिकार आहे. तुमचं विजय खातू सर यांच्या बरोबर काय नातं होतं आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? तसं बोलत तर विजय खातू आणि मी, माझे वडील मूळतः कलाकार होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम करता करता विजय खातूकडे पण माझे वडील काम करायचे. दिल्लीचे सगळे 26 जानेवारीचे सगळे चित्ररथ वगैरे माझे वडील करायचे विजय खातूकडे. आणि मग ते करता करता वडील वारल्यानंतर विजय खातूनी मला खरा सपोर्ट दिला. मी मूर्ती बनवायचोच, पण विजय खातूनी मला सपोर्ट दिला. मी मातीचा कलाकार होतो, त्याला पीओपी मध्ये कसं बनवायचे, मोठ्या मूर्त्या कशा बनवायच्या, हे सगळं ट्रेन आपण विजय खातूकडे शिकलो. आणि खरंच ते आपले गुरु आहेत. आणि त्यांच्यामुळे आज जे मी ह्या स्टेजला आहे ते त्यांचे आशीर्वादाने. आणि नक्कीच त्यांचा मी फोटो लावत नाही, पण विजय खातू हा सदैव हृदयात राहणार असा देव माणूस आहे. दादा, 2026 मध्ये म्हणजे उंच मूर्ती, असे टॉप उंच मूर्ती तुम्ही किती घडवणार? नक्कीच 2026 ला आताच तुम्ही माझ्या मागे बघाल की ह्यूज बॉडी मी बनवतोय 2026 साठी. जे पण आपले मंडळ आहेत
प्रमुख मंडळ जे ब्रँडेड मंडळ आहेत त्यांनी नक्कीच येऊन भेटावं. आणि तुमच्यासाठी मी मोठी बॉडी बनवतोय. तो 16 फूटमध्ये पण होऊ शकतो, बसल्यावरती 24 फूट पण होऊ शकतो, उभा राहिल्यावरती 35 फूट पण होऊ शकतो. एवढ्या ह्यूज बॉडीमध्ये आणि सुंदर सुबक अशी चेहरेपट्टी आणि बॉडी लँग्वेज करून ही मूर्ती मी साकारत आहे. आणि नक्कीच ती मी या थोड्या दिवसात कस्टमरसाठी मंडळासाठी लॉन्च करणार आहे. खूप जास्ती दादा आम्ही एक्साइटेड आहोत ही मूर्ती पाहण्यासाठी. खूप ह्यूज बॉडी आहे, खूप जास्ती. मला तर असं वाटतं की अवघा महाराष्ट्र खूप जास्त एक्साइटेड असणार सतीश दादाचं नवीन असं म्हणजे गणपती बाप्पांची अशी बॉडी पाहण्यासाठी. दादा अजून एक प्रश्न येतोय, 2025 मध्ये डाऊनफॉल खूप जास्ती आला होता, नक्कीच तर 2026 मध्ये ते कसं तुम्ही पार पाडणार? बघा, डाऊनफॉल हा येतोच प्रत्येकाच्या मनुष्य जन्मात. जेव्हा येतो तुम्हाला प्रत्येक वर्षी डाऊनफॉल, चांगले रिझल्ट वगैरे येतातच. पण त्या डाऊनफॉलला न घाबरता किती दुःख असलं त्या संकटातनं बाहेर पडणं. आणि गेल्या वर्षी सुद्धा मी जरी माझी मिसेस ऑफ झाली, प्लॅस्टरचे प्रॉब्लेम झाले, प्लॅस्टरच्या प्रॉब्लेममुळे 1.5 महिना आपल्याला काम करायला भेटला. त्यात मिसेस ऑफ झाली, परत ते ऑफ झाल्यामुळे तो 1-1.5 महिना असाच निघून गेला. आणि मग त्या प्रॉब्लेममुळे वर्करांनी पण थोडासा प्रॉब्लेम उत्पन्न केला. आणि मग ह्या सगळ्या घडामोडी होत राहतात. पण आम्ही कधी घाबरणार नाही, कधी पळून नाही जाणार, तिथेच ठाम राहणार आणि गणपती ह्या करूनच देणार. म्हणजे दादा तुम्हाला हे बोलायचंय, अंत असती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. नक्कीच. आणि कधी पण डाऊनफॉल आला, कधी पण प्रॉब्लेम आला, तर तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या मूर्तिकाराला कुणालाही प्रॉब्लेम जेव्हा येतात, ते प्रॉब्लेम जेव्हा येतात, दुःख येतं, याचाच अर्थ उद्या आशेचा किरण नवीन उगवतो आणि त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नील करतो. आणि पुढे दिवस जर चांगलेच येणार आणि ते येणारच दिवस चांगले, हे याचा अर्थ असतो. दादा जेव्हा असं कोणता वेळ आला आहे का जेव्हा तुम्ही बाप्पा घडवतात आणि तुम्हाला असं वाटलं की अशक्य आहे, पण तुम्हाला बाप्पानी मार्ग दाखवली? नाही ना, नक्कीच. कारण की मला हा अनुभव भरपूर आहे. जवळजवळ 30 माझं आता 50 वय. मी जवळजवळ 18-20 वर्षाचा असताना विजय खातूकडे आलो. तेव्हापासून मी आतापर्यंत बघितलेत. आता तर मूर्त्या फक्त 100-150 लोक करतात, प्रत्येक मूर्तिकार 50 करतं, कोण 100 करतं. पण त्या टायमाला विजय खातू असताना आम्ही जवळजवळ 350 मूर्त्या बनवायचो आणि 70-80 देव्या बनवायचो. आणि एवढ्या कामात डाऊनफॉल हा व्हायचाच, प्रॉब्लेम हा व्हायचा, पण तरी सुद्धा आम्ही विजय खातू कधी डगमगले नाही. त्यांनी आम्हाला सेनापती, राजा डगमगला नाही पाहिजे, मग सेनापतीला तयार करतो, तसं आम्हाला ते चांगले तयार करायचं, आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. आणि या डाऊनफॉल मध्ये पण आम्ही त्या मूर्त्या करून द्यायचो. किती पण अति डे नाईट काम करून आम्ही ते मूर्त्या करून द्यायचं. आणि असे डाऊनफॉल 1-2 वेळा आले, पण कुठल्या मंडळाचं मी नाव नाही घेत, पण मूर्ती विसर्जन आम्हाला करावी लागली. अचानक ते धक्का लागून त्याला विटंबना झाली आणि मग ती मूर्ती आम्ही विसर्जन केली. विसर्जन करून आम्ही रातोरात दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत मूर्ती तयार करून दिलेली आहे, एवढ्या पण कठीण परिस्थितीत. आणि हा भरपूर मोठा क्षण होता की तेव्हा मला वाटलेलं की अरे बापरे, गणपती नको. पण शेवटीला कलाकाराची जात आहे, कुंभाराची जात आहे, तर गणपती मी मरेपर्यंत सोडणार नाही आणि लास्ट पर्यंत गणपती मूर्त्या ह्या मी बनवणारच. दादा विसर्जनाच्या वेळी जेव्हा भक्तांच्या डोळ्यात अश्रू असतात, एक मूर्तिकार म्हणून तुमच्या मनात काय चाललेलं असतं? असं बोललं तर आम्ही पण वर्षभर, मंडळ तसं 1 महिना 11 दिवस ठेवतात, पण मूर्ती आम्ही जी बनवतो ना, ती वर्षभर त्याची जोपासना करत असतो. वर्षभर त्या मूर्तीसोबत गणपती बाप्पा बरोबर आम्ही खेळत असतो. तर नक्कीच ज्याप्रमाणे मंडळांना अश्रू येतात डोळ्यामध्ये, त्याप्रमाणे आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणून मी कधी विसर्जनला जात नाही. कारण की विसर्जनला मी भरपूर 2-3 वेळा गेलो, पण ते जेव्हा गणपती विसर्जन करतात ना, तेव्हा एक आनंद पण असतो की माझा गणपती आहे, किती सुंदर दिसतोय, काय आहे. पण तो जेव्हा विसर्जन होतो तेव्हा मी सुद्धा स्वतः रडलेलो आहे. त्याच्यामुळे शक्यतो मी विसर्जनला जात नाही. जेव्हा मंडळ मूर्ती घ्यायला येतं तेव्हा तुमच्या मनात काय असतं दादा? नक्कीच आमची खूप धडधड करत असतं, धावपळ असते की आलेला मंडळ आमच्याकडे आनंदात आगमन करून जावा. आणि त्या जोडणीमध्ये आम्ही पहिलेच 2-4 दिवस अगोदर त्या गणपतीची सगळे आराखडा वगैरे सगळा करून ठेवलेला असतो. पेंटिंग पासून लिखाईपासून सगळं काम केलेलं असतं. आणि आम्ही वाटच बघत असतो कधी एकदा आमचा गणपती बाप्पा घ्यायला येणार आणि आगमन करणार. आणि मग ते जे ढोल ताशा पथक वगैरे सगळं घेऊन येतात, सगळे नवीन नवीन कपडे घालून येतात. तो खरंच लय मोठा आनंदाचा क्षण असतो. आणि त्या आनंदाच्या सणासाठी
आम्ही तिथे आतुरतेने वाट बघत असतो मंडळाची. 2024 मध्ये राधाकृष्ण चार बंगल्याचा राजा हे तुम्ही घडवलं. पहिल्यांदाच मी तिथे राहतो, मी अंधेरी वेस्ट मध्ये राहतो. पहिल्यांदाच आम्हाला असं लाईन खूप जास्त भक्त आले होते बाहेरून, गुजरात, सुरत, लांबून लांबून भक्त आले होते. हे तुम्ही घडवलं. 2025 मध्ये तुम्ही राधाकृष्ण घडवला. 2026 मध्ये मी तुम्हाला कॉन्सेप्ट नाही विचारत आहे, पण तुम्ही म्हणजे एक वेगळं काय असं तुमच्या मनातून एक तसं बोललं शब्द. तर चार बंगल्याचा राजा मला अभिमान आहे, गर्व आहे. चार बंगल्याच्या राजाचे जे मंडळ आहेत, ती जी मुलं आहेत, ती प्रत्येक एक नंबर कार्यरत आहेत आणि धावपळीची आहेत आणि स्वतः ते सगळे आपल्या घरातली कामं धंदे सगळं सोडून त्या गणपतीसाठी जीवोपाड प्रेम करतात आणि जीवोपाड मेहनत करतात. खरंच त्या मंडळासाठी माझं खूप खूप धन्यवाद. आणि अशीच मंडळ सगळी ब्रँडेड झाली पाहिजे, ही माझं तत्व आहे. आणि दरवर्षी मी त्यांना श्रीकृष्ण वगैरे अशा सगळ्या धार्मिक रूपात गणपती देत आहे. आणि खरंच त्यांचा गणपती आज फॉरेनला सुद्धा माझे मित्र आहेत, ते तिथे सुद्धा नाव काढतात की खरंच हा गणपती अप्रतिम झालाय. आणि राधाकृष्ण नुसती मूर्ती नाही वाटत की त्याच्यात एक वेगळा भाव दिसतोय. आणि खरंच त्या गणपतीमध्ये राधाकृष्ण दिसत आहेत. आणि खरंच पब्लिक लोक भरपूर खुश आहे. आणि आम्ही आता गेल्या 2 वर्षापासून त्या विषयावरती आहे. ह्या वर्षी पण आम्ही एक वेगळा धार्मिक विषय आणि एक युनिक पीस घेणार आहे. आणि त्या संबंधात आमची चर्चा पण चालू आहे. आणि ह्या वेळेला नक्कीच पब्लिकला चार बंगल्याचा राजा नक्कीच जबरदस्त आवडणार आणि एक मोठा युनिक आणि ह्यूज पीस असणार. आणि त्याची तयारी आमची चालू आहे. दादा, मूर्तिकारांचं मार्केट जे असं खूप जास्ती असं कॉम्पिटिशन वाढल्यासारखं दिसतंय, याच्यावर तुमचं काय मत आहे? मला मार्केटला जायची गरज नाही, मार्केटच मी घडवलंय. दादा, मी लहानपणापासून तुम्हाला बघतोय की तुम्ही मोठ्या मोठ्या मंडळाचे मूर्ती घडवल्यात. तर तुम्ही असे कोणत्या कोणत्या मंडळाचे मूर्ती घडवल्यात आणि त्याचा एक्सपिरियन्स काय आहे? तसं बोललं तर आज माझं वय 50 आहे. मी गेल्या 30 ते 40 वर्षापासून गणपती या क्षेत्रात आहे. मला असं आठवतं की खारदांड्याचा एक गणपती मी बनवला. जेव्हा आमचं घर गरिबीमध्ये होतं तेव्हा ते भाड्याचं घर घ्यायचो, दिवाळ तोडायचो आणि ती मूर्ती बाहेर काढायचो. त्याच्यानंतर मूर्ती करता करता वडिलांच्या आशीर्वादामुळे मी विजय खातुकडे गेलो. आणि विजय खातुकडे जेव्हा गेलो तेव्हा माझ्या नशिबाला एक चारचांदच लागले. मला भरपूर नामांकित असे मोठे गणपती करायला भेटले. त्याच्यापैकी एक चंदनवाडी आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, चिंतामणी पहिला लहान गणपती असायचा, एक 4 फुटाचा 6 फुटाचा गणपती असायचा, त्याचे चित्ररथ होते. ते सुद्धा चिंतामणीचं पण काम करायला मला त्या विजय खातूनमुळे भेटलं. ती सुद्धा मूर्ती बनवली. तेव्हा तर साहेबांनी डिक्लेअर पण केलेलं की शार माझ्यावर वगैरे त्या सगळ्या न्यूजवरती की माझ्यानंतर जर मूर्ती कोण घडवेल तर खरा वारसा जर कोण चालवेल तर हाच मूर्तिकार सतीशदादा वळीवडेकर. तर खरंच ते अभिमानास्पद वाटलं की एवढ्या मोठ्या मूर्तिकार कलाकार गुरु तो माणूस माझं नाव घेतलं. खरंच मला अभिमानास्पद वाटतंय. आणि त्याच्यानंतर भरपूर असे मंडळ आहेत. चिंतामणी झालं, नरे पार्क आहे, ती पण मूर्ती मी घडवली आहे. बाप्पा सुतार गल्लीचा बाप्पा राजा, 7वी खेतवाडी, 11वी खेतवाडी, हे विजय खातू असताना किंवा मी असताना आम्ही त्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि मुंबईचा राजा, खास म्हणजे मुंबईचा राजा, या मूर्त्या मला घडवायला भेटलं. खरंच खूप अभिमानास्पद वाटतं. या सगळ्या मूर्त्या आज विजय खातू मार्फत किंवा माझ्या मार्फत या मूर्त्या मी घडवल्या. खरंच मी धन्य आहे. आणि यापुढेही अजून कार्यरत राहणार. आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी मूर्त्या घडवणार. दादा, एक शेवटचा क्वेश्चन आणि मोठा क्वेश्चन. एक उडती खबर अशी आली आहे आणि मी पाहिलंय सोशल मीडियावरती, अवघ्या मुंबईमध्ये एकच मंडळ राहिलाय, मोठा मंडळ आहे, तो फक्त तुमचं नाव घेतोय. खूप जागेवरती मी कॉमेंट्स मध्ये देखील पाहतोय, तो फक्त आणि फक्त सतीश दादा चालू आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच आहे असा एक मंडळ. आणि माझी पण इच्छा आहे, तो माझा जुनाच मंडळ आहे आणि त्याच्यासाठी भरपूर आम्ही परिश्रम पण केलेला आहे. आणि तो मंडळ नक्कीच माझ्याकडे यावा ही माझी पण इच्छा आहे. आणि नक्कीच त्या मंडळासाठी मी जीव की प्राण ओतून ते काम करणार आणि तो मूर्ती जबरदस्त करून दाखवणार. आणि ती पब्लिक पण खुश झाली पाहिजे, मीडिया पण खुश झाली पाहिजे आणि भक्तगण पण खुश झाले पाहिजे, याची मी वाट बघतोय. म्हणजे मला एवढं तर समजलंय की जे मी जिथे बसलोय
आणि मागे जिथे बॉडी आहे नक्कीच नक्कीच हे सगळं मी त्यांच्यासाठीच करतोय आणि नक्कीच मी प्रयत्न करणार आणि मी चांगल्याहून चांगलं काम देण्याचा प्रयत्न करणार आणि नक्कीच त्यांना देणार चांगलं काम. मी आणि सर्व भक्त गणपतीचे आणि अवघी मुंबई खूप जास्त एक्साइटेड असणार जी माझ्या मागे गणपती बाप्पा आहेत ती त्याच मंडळाला भेटावं अशी गणपती चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा. दादा एक प्रश्न आहे, मला खूप इच्छुकता आहे, मी या प्रश्न विचारू शकतो का तुम्हाला? बोला ना. असे कोणते 3 मंडळ आहेत जे तुम्हाला घडवायला आत्ता आवडतील? तसं बोललं तर 3च मंडळ नाही, मला बहुतेक मंडळ आहेत आणि ते मान्यवरच मंडळ आहेत. तुम्ही जर विचार केला चंदनवाडी मुंबईचा राजा, पहिला मुंबईचा राजा आतापर्यंत घडवतच होतो, तरी पण अजून इच्छा आहे मुंबईचा राजा, चिंतामणी, चंदनवाडी, 11वी खेतवाडी, 12वी खेतवाडी, असे बहुतेक असे जे मान्यवर मंडळ आहेत. पुन्हा एकदा त्या गणपतीवरती मला काम करावं भेटलं पाहिजे आणि त्या मूर्त्यामध्ये जे एवढे वर्ष करत आलंय त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं मला त्या मंडळासाठी देता येईल, एक नवीन कन्सेप्ट देता येईल, एक नवीन बॅलन्सिंग जॉब देता येईल, ह्याच घडामोडीमध्ये आहे. आणि नक्कीच अशी ही प्रमुख जी मंडळ आहेत, लालबागचा राजा ही जर आपल्याकडे आलं तर त्यांच्यासाठी मी एक विचार करून ठेवला आहे की तो जर मंडळ आला की मी त्याच्यासाठी काय करू शकतो आणि यापुढे देणार आणि करणार मी. आणि नक्कीच असे हे मान्यवर मंडळ आले तर नक्कीच त्यांच्यासाठी अतोनात प्रयत्न करणार, जीव लावून त्याच्यावरती मेहनत करून त्या मूर्त्या सुंदरहून सुंदर कशा मार्केटमध्ये याल याचा प्रयत्न नक्की करणार. दादा तुम्ही एवढे मोठ्या मोठ्या मंडळाचे नाव घेतलेत, पण एक मंडळ राहिलंय जो तुम्ही पहिले देखील घडवलं होतं, नरेपाक परळचा राजा. याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे? नाही, नक्कीच नरेबागचा मी मूर्ती घडवलेली आहे. उत्तम मंडळ आहे आणि त्या मंडळाने मला भरपूर साथ दिलेली आणि त्यांचं 1 वर्ष आपण गणपती तिकडे बनवलेला आहे आणि तो पण हेवी बॉडी, तुम्ही पाठी बघितल्यास त्याच्यापेक्षा पण हेवी बॉडी मी बनवलेला आहे. आणि यापुढे पण माझी एक इच्छा असणारच की नरेपाक जरी कधीही आला तर त्या गणपतीच्या सेवेसाठी मी तत्पर असणार आणि मी नक्कीच त्या गणपतीसाठी प्रयत्न चालू आहे आणि तो गणपती मी बनवणारच. म्हणजे तुमचा उत्तर इथेच होता? नक्कीच. म्हणजे तुम्ही घडवतात, म्हणजे असं चालू आहे, तुमचा प्रयत्न चालू आहे, पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. असं ही जी बॉडी जी बनवत आहे ह्याच्यासाठी भरपूर माझ्याकडे मंडळ आहेत, मी भरपूर मंडळाची नाव घेतलेली आहेत. तसं बोललं तर ह्यूज बॉडी आपल्याला बाप्पा राजा म्हणा, सुतारगली तुम्हाला माहितीच असेल, प्लस नरेपाक म्हणा, असे ही नामांकित जे मंडळ आहेत त्यांना जे काहींना ह्यूज बॉडीज लागते त्यांच्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. नक्कीच माझा प्रयत्न हा असणार की हे नामांकित मंडळ आपण पुन्हा एकदा घडवावं आणि त्याला 4 चांद लावून सुंदरतहून सुंदर गणपती यांचा कसा देता येईल याचा माझा प्रयत्न असणार. तुमच्या उत्तराने असं वाटतंय की तुम्ही कॉन्सेप्ट ऑलरेडी रेडी ठेवलाय सर्व मूर्त्यांसाठी, तर तेच सर्व प्रेक्षकांना पण दिसायला पाहिजे, सर्व मंडळांना दिसायला पाहिजे. नक्कीच. बाप्पा चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि दादा धन्यवाद, तुम्ही तुमचा मान्यवर वेळ मला दिल्याबद्दल. अशीच इच्छा करतो की जे आपण तुमच्या मनापासून जे बोलले, जे वर्ड्स तुमच्याकडनं आले ते सर्वांपर्यंत असं पॉझिटिव्हली पोचावं, सर्वांपर्यंत जायला पाहिजे. जे तुमचे जुने ओळखी आहेत ते देखील हा व्हिडिओ बघणार आहेत, तर त्यांना पण थोडस हे. दादा खूप मन भरून आले आहेत, दादांचं खूप मन भरून. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझ्या स्टुडिओला भेट दिलात, एवढ्या लांब पल्ल्यात आलात आणि आता याच्या पुढे पण तुम्हाला यावं लागणार आणि बकरी अड्ड्याला आपण आरंभ केलेला आहे. ह्याच्या पुढचे सगळे जे काय व्हिडिओ असतील काय असतील ते नक्कीच तुम्हाला, आणि तो जो प्रसंग असतो गणपती बनवण्याचा आणि नवीन विषयावरती, नवीन कन्सेप्टवरती आणि काम कसं होतं काय होतं त्या सगळेच व्हिडिओ पिक्चर तुम्हाला काढण्यासाठी नक्कीच माझ्याकडे वेलकम. नक्की या आणि धन्यवाद. थँक्यू सो मच दादा, धन्यवाद. तुम्ही खूप छान असा इंटरव्ह्यू दिला. हे खूप अनएक्सपेक्टेड होतं, मला आज वेगळंच काहीतरी म्हणजे ऐकायला भेटलंय. त्यांनी खूप वेगळा माझा एक्सपिरियन्स, म्हणजे जे त्यांनी केलंय कम्प्लिटली डिफरंट झालोय मी, पूर्ण थॉट्स चेंज झालेत. तर मला अजून एक पार्ट तुमच्या बरोबर बनवायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया.